श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव स्वामी भक्तीचा या चॅनलमध्ये मी रेखा शिंदे तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर स्वामी समर्थांचा अनुभव कोणाला केव्हा आणि कसा येणार हे कोणालाच सांगता येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा तो जीव वाचवणारा ठरतो. तर आज मी तुमच्यासोबत असाच एक प्रसंग शेअर करणार आहे की तुम्हाला तो ऐकून स्वतः अनुभव कळेल की स्वामी त्यांच्या भक्तांसाठी स्वतः मार्ग तयार करतात. कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात की आपल्याला स्वामींची उपस्थिती स्पष्ट जाणवते. तर असाच एक अनुभव आहे माझी मैत्रीण वर्षा आणि तिच्या मुलाचा, जो काल त्यांना आला. माझी मैत्रीण वर्षा ती स्वामींची सेवेकरी आहे. काल तिच्या मुलाला बरं वाटत नसल्यामुळे तो कामावरून सुट्टी घेऊन घरीच होता आणि घरी होता त्यामुळे त्याला विचार आला की आज घरी ये तर गाडीची सर्व्हिसिंग करून घेऊ. त्याने गाडी सर्व्हिसिंगला टाकली आणि गाडीचे पार्ट्स आणण्याकरता तो बाहेर पडला. तर अचानक रस्त्यात एक माणूस चुकीचा टर्न घेऊन त्याच्या समोर आला आणि त्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नात याचा ॲक्सिडेंट झाला. तो कमीत कमी 40 फूट अंतरावर गाडी सव्वेत घसरत गेला. जवळच डिवायडर होता. दुखापत झाली, पण कपाळ शरीराला एवढंच लागलं. जीवितहानी झाली नाही. ही फक्त स्वामी समर्थांची कृपा. त्याला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि जेव्हा त्याला घरी आणले तेव्हा त्याची आई स्वामी चरित्राचे वाचन करत होते. हीच स्वामी समर्थांची कृपा. स्वामींची कोणतीही सेवा आणि भक्ती मार्गाने केलेले कार्य कधीच वाया जात नाही. हा संपूर्ण प्रसंग मनात एकच गोष्ट ठाम करून जातो की जेव्हा स्वामी भक्तावर संकट येतात तेव्हा स्वामी स्वतः त्याचं निरसन करतात. तर वर्षाचा मुलगा अपघातातून वाचला नाही, तर स्वामींचे जे वाक्य आहे योगक्षेम वहाम्यहम याचं जिवंत उदाहरण आहे. महाराज श्री